गुड मॉर्निंग स्टुडंट्स, माय सेल्फ प्रशांत कदम. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की 11चा फर्स्ट टॉपिक पार्ट फर्स्टमधला अँगल अँड इट्स मेजरमेंट. ओके, अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे की डेफिनेशन ऑफ अँगल्समध्ये आपण पाहिलेलं आहे की ऑप्टस अँगल कुठला असतो, ॲक्यूट अँगल कुठला असतो आहे. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ अँगल्स, म्हणजे स्ट्रेट लाईन अँगल असेल, स्ट्रेट अँगल असेल, झिरो अँगल असेल, वन रोटेशनचा अँगल असेल, क्वाड्रंट अँगल असेल. ठीक आहे, तर हे सगळे टाईप्स ऑफ अँगल्स पाहिलेत आपण. को टर्मिनल अँगल असेल, हे सगळे पाहिलेत बरोबर. नंतर डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन पाहिले आपण. डायरेक्टेड अँगल कुठल्या फॉर्ममध्ये असतात ते पाहिलेत. रोटेशन कसे असतात, क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो. रिमाइंड करा कुठला असतो आहे, क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह अँगल. तर ह्या डेफिनेशन आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत. ओके, त्यानंतर तुम्ही एक थेरम घेतलेला आहे आपण की थेरममध्ये कन्वर्जन सांगितलेलं आहे की कन्वर्जन कसं केलेलं आहे आपण, डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्रीमध्ये करायचं असतं ते. त्याच्यावरती एक थेरम होता आपला. थेरमचं स्टेटमेंट होतं तर रॅडियन सो डिफाईन्ड इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल, दॅट इज पाय रॅडियन इक्वल टू 180 डिग्री. हे प्रूव्ह केलेलं होतं आपण. ओके, त्याच्यानंतर त्याचे नोट आहेत आणि ह्या नोटवरती तुम्हाला एक्झाम्पल्स त्याच्यानंतर स्टार्ट होतात. तर फर्स्ट नोट आहे अशी की टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रॅडियन मेजर. म्हणजे डिग्री असेल तुम्हाला डिग्रीच्या फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर त्याला रॅडियनमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. तर बाय मल्टिपल डिग्री मेजरला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता कशाने, पाय अपॉन 180 ने. ओके, लक्षात घ्या. टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रॅडियन मेजर, म्हणजे डिग्री मेजरला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, रॅडियन मेजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल की ह्या डिग्री मेजरला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचे. ओके, म्हणजे तुम्हाला येणारी मेजरमेंट कुठली येणार आहे, रॅडियन मेजरमेंट येईल. ओके, सिमिलरली सेकंड आहे ते टू कन्वर्ट रॅडियन मेजर इंटू डिग्री मेजर. ओके, रॅडियन मेजरला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो वी हॅव टू मल्टिप्लाय रॅडियन मेजर बाय पाय 180 अपॉन पाय. म्हणजे रॅडियन मेजरला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात ठेवा, डिग्रीला रॅडियनमध्ये करताना पाय अपॉन 180 आणि रॅडियनला डिग्रीमध्ये करताना 180 अपॉन पाय. ओके, नेक्स्ट आहे जर आपण ह्या ठिकाणी पायची व्हॅल्यू 3.4 घेतली, कन्सिडर ॲज ए पाय इक्वल टू 3.4. सो वी हॅव 1 रॅडियन इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री. ओके, and we have to take a pi value of pi is 3.14. so we get a answer 57.3248 डिग्री. ओके, म्हणजे ह्या पायची जर व्हॅल्यू तुम्ही 3.14 घेतली तर तुम्हाला 1 रॅडियन म्हणजेच किती येईल, 57.3248 डिग्री. ओके, आणि जर ह्या ठिकाणी 22/7 घेतला तर कॅल्क्युलेशन मे बी डिफरंट येईल. मल्टिप्लाय करताना ज्यावेळी तुम्हाला 22/7 घेतलं तर त्या ठिकाणी एक्झॅक्टली तुम्हाला डिग्रीमध्ये मेजरमेंट मिळेल. जर तुम्ही 1 रॅडियनची व्हॅल्यूमध्ये पायची व्हॅल्यू 3.14 घेतली फक्त, तर येणारा आन्सर काय असेल, दिस. ओके, नेक्स्ट आहे ते फॉलोइंग टेबल कंटेन्स सर्टन डिग्री मेजर्स आर एक्सप्रेस्ड इन रॅडियन फॉर्म. ओके, म्हणजे डिग्रीचे जे आहेत ते रॅडियनमध्ये स्टँडर्ड दिलेले आहेत. डायरेक्टली तुम्ही हे यूज करू शकता. फॉर एक्झाम्पलमध्ये कुठेही तुम्हाला आलं असेल की डिग्रीचं रॅडियनमध्ये किंवा रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्जन करून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचं, तर डायरेक्टली तुम्ही ह्या टर्म्स घेऊ शकता. दॅट इज 15 डिग्री मीन्स π/12. ओके, म्हणजे 15 डिग्री असेल तर त्याचं रॅडियन काय आहे, π/12. देन 30 डिग्री π/6, 45 डिग्री π/4, 60 डिग्री π/3, 90 डिग्री π/2, 120 डिग्री 2π/3, 180 डिग्री π, 270 degree 3π/2, and last one is 360 means total one rotation is 2 pi. Okay, these are the radian measures and above these are the degree measures. Okay, आणि याच्यामध्ये हे कन्वर्ट करताना हे रूल वापरले. आता सपोज फॉर एक्झाम्पल 15 डिग्री त्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो मल्टिप्लाय डिग्री विथ π/180. ओके, 15 इंटू π/180 गिवन आन्सर इज π/12. कॅल्क्युलेट करून पहा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डिग्रीमध्ये असेल तर त्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं किंवा रॅडियनमधून डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. आणि दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, तुम्हाला क्लॉक माहीत आहे, सगळ्यांना घड्याळाचं काटे माहीत आहेत. ओके, आता रिलेशन बिटवीन अँगल अँड टाईम इन क्लॉक. ओके, अँगल आणि टाईम. अँगल कसं काढलं लक्षात घ्या. आता मिनिटचा एक काटा असतो त्याच्यामध्ये आणि तासाचा एक काटा असतो, अवरचा एक असतो आणि मिनिटचा असतो. सो मिनिटवरती फर्स्ट आपण एक चेक करू आपण. 1 कम्प्लीट रोटेशन, मिनिट काट्याचं 1 कम्प्लीट रोटेशन जर 12 पासून स्टार्ट झाला
तर पूर्ण रोटेशन घेऊन म्हणजे इथून स्टार्ट केला तर पूर्ण रोटेशन घेऊन इथंच येणार आहे, म्हणजे पूर्ण सर्कल कंप्लीट होईल. म्हणजेच ते किती होणार आहे 360 डिग्री. ओके, मिनिट काट्याचं कंप्लीट वन रोटेशन मीन्स 360 डिग्री. ओके, अँड वन रोटेशन मीन्स 60 मिनिट. म्हणजे हे पूर्ण एक रोटेशन म्हणजेच किती असतं मिनिट काट्याचं 60 मिनिटं असतात, बरोबर. म्हणजेच आणि 60 मिनिटं म्हणजेच काय आहे ते 360 डिग्री. म्हणजे इथे पहा वन रोटेशन 360 डिग्री, वन रोटेशन म्हणजेच 60 मिनिटं. म्हणजेच काय होईल 60 मिनिटं म्हणजेच किती 360 डिग्री. ओके, तर 60 मिनिटं म्हणजे 360 डिग्री आहे, तर 1 मिनिट म्हणजे किती येणार आहे 360/60 म्हणजेच किती येईल 6 डिग्री रोटेशन. म्हणजे 1 मिनिट म्हणजेच काय आहे 6 डिग्री अँगल होईल. लक्षात घ्या कसं काढलं ते. सगळ्यांना समजते का. मिनिट काटा पूर्ण रोटेट केला तर किती पूर्ण सर्कल तयार होईल म्हणजे 360 डिग्री होईल. ओके, आणि मिनिट काटा पूर्ण रोटेट झाल्यानंतर जिथून स्टार्ट होतं तिथंच आल्यानंतर किती होतात 60 मिनिटं होतात, बरोबर. म्हणजेच काय झालं 60 मिनिटं म्हणजेच किती झालं 360 डिग्री झालं. त्यातलाच 1 मिनिटं घ्यायचं आहे, तर त्यातला 1 मिनिटं म्हणजेच काय ह्या 60ने ह्या 360ला डिवाईड करायला लागेल. मग 60ने 360 डिवाईड केलं तर किती येणार आहे 6 डिग्री. म्हणजे तुमचा 1 मिनिट म्हणजेच किती होणार आहे 6 डिग्री रोटेशन, 6 डिग्री रोटेशन. ओके, तसंच सिमिलरली इकडे हवर एंडला बघा. आता ह्या ठिकाणी बघा की वन रोटेशन. आता एक तासाचा जो काटा असतो तो पूर्ण लक्षात घ्या. आता कड्यामध्ये किती असतात 1 2 3 4 असं 12 पर्यंतच असतात, बरोबर. तर इथून स्टार्ट केला तर पूर्ण कंप्लीट रोटेशन केलं आपण 12 पर्यंत तर किती होणार आहे ते पूर्ण सर्कल म्हणजेच किती 360 डिग्री. आणि पूर्ण रोटेशन एक तासाच्या काट्याचं पूर्ण रोटेशन म्हणजेच किती होतात 12 तास होतात, बरोबर. कारण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे पूर्ण तासाचा पूर्ण काटा पूर्ण कंप्लीट झाला तर किती तास होणार तुम्हाला 12 तास होणार. आता 12 तास झाले, बरोबर. म्हणजेच काय 12 आवर्स इक्वल टू 360 डिग्री होईल, बरोबर. म्हणजे हे दोन आहेत 12 आवर्स इक्वल टू 360 डिग्री. आता काय होईल की 1 आवर काढायचं आहे तर हा 12ने हा 360ला डिवाइड होईल. ओके, म्हणजे हा 12 तासासाठी 360 डिग्री आहे तर एका तासासाठी किती होईल 30 डिग्री होईल. हे 12नं 360ला भागिले तर किती येईल ते 30 डिग्री येईल. म्हणजे 1 तास म्हणजेच किती झाला 30 डिग्री. पण 1 तास म्हणजेच किती असतं रे 60 मिनिटं असतात, बरोबर. 1 तास म्हणजेच किती 60 मिनिट्स. तर 60 मिनिट म्हणजेच किती होणार तुमचे 30 डिग्री होईल, बरोबर. म्हणजेच इथे पहा 60 मिनिट म्हणजेच किती होणार आहे 30 डिग्री. कशासाठी आहे ते तासाच्या काट्यासाठी, मिनिटच्या काट्यासाठी नाही, लक्षात ठेवा. 1 आवर क्लॉक म्हणजे हवरचा जो एक काटा आहे म्हणजे तुम्ही सपोज जर असा असेल, ठीक आहे, तर हा जो अँगल होतो हा अँगल किती होणार आहे 30 डिग्री. 60 मिनिटं म्हणजे 1 तास, 12 ते 1 मध्ये 1 तास होतो ना, तर तो किती होणार आहे तुमचा 30 डिग्री. मग याच्यावरून 1 मिनिट म्हणजेच किती होईल 30/60. 30/60 मीन्स 1/2 डिग्री. आणि हे जे मेजरमेंट आहे हे कशासाठी आहे तासासाठी आहे. आणि हे जे मेजरमेंट आहे 6 डिग्रीचं हे कशासाठी आहे मिनिट काट्यासाठी आहे, लक्षात ठेवायचं. आवरच्या तास ह्याच्यासाठी 1 मिनिट म्हणजेच 1/2 डिग्री आणि मिनिट काट्यासाठी 1 मिनिट म्हणजेच 6 डिग्री रोटेशन, ठीक आहे. आता ह्याच्या नोट्स आहेत, याच्यावरून आपल्याला पुढचे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. त्याच्यावरती एक्झाम्पल घेताना पहिले जे स्टार्टिंग बेसिक एक्झाम्पल्स आहेत ते असे आहेत की तुम्हाला कन्वर्जन आहे की डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे रॅडियनमध्ये आणि रॅडियनचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे डिग्रीमध्ये. आता सांगलेलं आहे याच्यानुसार जर फर्स्ट आपल्याला डिग्री दिलं असेल तर डिग्रीसाठी तुम्हाला डिग्रीतून रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मल्टिप्लाय कशाने करावं लागेल मल्टिप्लाय कशाने करावं लागेल. क्वेश्चन लक्षात घ्या, क्वेश्चन मी सांगतो ओरली. कन्वर्ट द फॉलोइंग डिग्री मेजर्स इन द रॅडियन मेजर्स. ओके, डिग्री मेजरला तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे रॅडियन मेजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल असं आहे की फर्स्ट दिलेलं आहे ते 70 डिग्री दिलेलं आहे. ओके, ह्या 70 डिग्रीला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याच्या अगोदरच सांगितलेलं होतं ते आपण काय सांगितलं होतं की डिग्रीला
रॅडियन मेजरमध्ये कन्वर्ट करताना काय करायचं असतं की त्याला मल्टिप्लाय करायचं असते कशाने, डिग्री मल्टिप्लाय विथ पाय अपॉन 180. ओके, म्हणजे ही डिग्री जी आहे 70 डिग्री, तर त्याला हे कशामध्ये कन्वर्ट झालं, रॅडियनमध्ये. ओके, 70 डिग्री इक्वल टू 70 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. तर हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल रे, हे 7 पाय अपॉन 18 रॅडियन. सिम्पल आहे. म्हणजे 70 डिग्री म्हणजेच किती आहे तुम्हाला, 7 पाय अपॉन 18 रॅडियन आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे, फक्त डिग्रीला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं कसं. ठीक आहे, सेकंड एक एक्झाम्पल आहे त्याच्यामध्येच -120. ओके, -120 डिग्री. सिमिलरली -120 डिग्री म्हणजेच काय करायला लागेल तुम्हाला, -120 इंटू पाय अपॉन 180. दिस इज ए रॅडियन फॉर्म. ओके, तर कॅल्क्युलेशन करा, हे 0 0 जाईल. ठीक आहे, ह्या ठिकाणी 6 डिवाइड केलं तर किती येईल, हे -2 पाय अपॉन 3 रॅडियन. दॅट इज -120 डिग्री इक्वल टू -2 पाय अपॉन 3 रॅडियन. बरोबर. 12 डिवाइड बाय 6 म्हणजे 2 आणि 18 डिवाइड बाय 6 म्हणजे 3. ओके, म्हणजे -120ला कशामध्ये कन्वर्ट झालं, रॅडियनमध्ये कन्वर्ट झालं. सिमिलरली थर्ड पण एक्झाम्पल आहे, एक्सरसाइजमधले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, थर्ड जे एक्झाम्पल आहे ते थर्ड एक्झाम्पल आहे 1/4 डिग्री. ओके, 1/4 डिग्रीला तुम्ही कन्वर्ट केलं कशामध्ये, रॅडियनमध्ये. कसं येईल सांगा, 1/4 इंटू पाय अपॉन 180 रॅडियन. ओके, मग हे कसं येणार आहे तुम्हाला, मल्टिप्लिकेशन चेक करा, पाय अपॉन 180 इंटू 4. बरोबर, 180 इंटू 4 म्हणजेच किती, 27 रॅडियन. म्हणजे 1/4 डिग्री मीन्स पाय अपॉन 720 रॅडियन. ओके, तर हे झालं डिग्री टू रॅडियनमध्ये कन्वर्जन. सिमिलरली काय करायचं आपल्याला, रॅडियनचं डिग्रीमध्ये करायचं आहे. लक्षात घ्या, आता रॅडियनचं डिग्रीमध्ये करताना इथे काय केलं आपण, डिग्रीचं रॅडियनसाठी पाय अपॉन 180 ह्या टर्मनं मल्टिप्लाय केलं. लक्षात घ्या, पाय अपॉन 180नं मल्टिप्लाय केलं. त्याच्या रिव्हर्समध्ये म्हणजेच काय की हे रॅडियन आहे, त्याला डिग्रीमध्ये करताना 180 अपॉन पायनं मल्टिप्लाय करायचं असते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते लक्षात घ्या, मी क्वेश्चन सांगतो. कन्वर्ट फॉलोइंग रॅडियन मेजर्स इंटू डिग्री मेजर्स. कन्वर्ट फॉलोइंग रॅडियन मेजर्स इंटू डिग्री मेजर्स. ओके, म्हणजे जे खालचे रॅडियनमध्ये आहेत ते कुठले कशामध्ये कन्वर्ट करायचे आहेत, डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. तर त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल पहा, 7 पाय अपॉन 3. 7 पाय अपॉन 3 रॅडियन. ओके, दिस टर्म कन्वर्टेड इंटू डिग्री मेजर. तर या ठिकाणी काय होणार, तर सांगितलं त्याप्रमाणेच की 7 पाय अपॉन 3 इंटू मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय, आणि दिस इज ए डिग्री मेजर. लक्षात येते, त्या ठिकाणी काय होईल, हे कॅन्सल होईल. बरोबर, इथे डिवाइड होईल, किती येईल, इथे 60 येईल. ओके, 7 इंटू 60 मीन्स 420 डिग्री. दॅट इज 7 पाय अपॉन 3 रॅडियन इक्वल टू 420 डिग्री. ओके, सिम्पल आहे, कॅल्क्युलेशन करायला शिका व्यवस्थित. पायला पाय कॅन्सल होईल, 3नं 180ला डिवाइड केलं 60 येईल, आणि 60 इंटू 7 मीन्स 420 डिग्री. सिमिलरली सेकंड वन आहे, सेकंडचे एक्झाम्पल आहे ते मायनस पाय अपॉन 18. मायनस पाय अपॉन 18 radian. So we converted minus pi upon 18 radian into degree measure divided by pi. That is a degree measure. Okay. So here again pi get cancelled. 18
into 180 divided by 18 means 10. So it is at minus 10 degree. So minus pi upon 18 radian equal to minus 10 degree. सिम्पली आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे कशातनं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यावेळी काय मल्टिप्लाय करायचं. ओके, सेकंड झालं. देन थर्ड आहे. थर्ड जरा इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. डिफरंट आहे जरासं की 4/7 रॅडियन सांगितलेलं आहे. ओके, 4/7 रॅडियन सांगितलेलं आहे. तर आता 4/7 ला डिग्रीमध्ये कन्वर्ट करतोय आपण. तर या ठिकाणी आपल्या रूलनुसारच करावं लागेल. 4/7 मल्टिप्लाय बाय 180/पाय. आणि एक लक्षात घ्या की ज्यावेळी तुम्ही रॅडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करताय त्यावेळी त्या डिग्री मेजरमध्ये पाय ही टर्म नसते. ओके, म्हणजे इकडे लक्ष द्या. हा रॅडियन आहे, त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट केला आपण, तर डिग्रीमध्ये पाय ही टर्म नसते. पायची व्हॅल्यू घ्यायची असते. पायची व्हॅल्यू मागाशी आपण एक्झाम्पलमध्ये किती कन्सिडर केलेलं, 3.14. ओके, 3.14. तर ते त्या ठिकाणी मायनर एरर राहतोय. मायनर एरर म्हणजेच काय की दिस इज एक्झॅक्ट व्हॅल्यू इज 22/7. सो वी डिवायडेड 22/7 and we get answer 3.14 and something digits. बरोबर, मग 3.14च्या पुढे डिजिट जे राहतात ते डिजिट म्हणजे त्याचा एरर आहे. ओके, तर एक्झाम्पलमध्ये जनरली एक्झाम्पलमध्ये घेताना तुम्हाला पायची व्हॅल्यू ही काय घ्यायची, 22/7. म्हणजे त्या ठिकाणी एरर राहत नाही कोणता आन्सरमध्ये. ओके, तर ह्या ठिकाणी येणार काय तुम्हाला लक्षात घ्या, 4/7 इंटू 180/22/7 and this is a degree. ओके, तर हे 22/7 आहे, तर 7 ह्या ठिकाणी कॅन्सल होईल. 7 वरती येणार आहे मीटरला. ओके, सो कॅन्सल होईल. आणि हिअर डिवायडेड बाय 2. सो हिअर 2, हिअर 11. ओके, च्या पुढे भाग जात नाही आहे. तर ह्या ठिकाणी काय होईल, 2 × 180 मीन्स 360/11 डिग्री. दॅट इज 4/7 रॅडियन मीन्स 360/11 डिग्री. याच्यात पाय नाही कुठे, लक्षात घ्या. ह्या फॉर्ममध्ये करायचं. याचा अर्थ काय की तुम्हाला पायची व्हॅल्यू घेताना काय घ्यायचे आहे, 22/7 एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करता. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, तुम्हाला एरर येणार नाही. जर ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला दिलं असेल तर टेंटेटिव्हली तुम्हाला याच्यामध्ये CETमध्ये नीटमध्ये एक्झाम्पल मे बी आलं तर लक्षात घ्या की त्या ठिकाणी याचा जो असतो आहे 3.14 याच्या पुढे डिजिट्स आहेत आणि इथून पुढचे जे डिजिट्स आहेत हा त्या ठिकाणी एरर राहतो. तर त्याच्यामुळे तुमचं आन्सर चेंज होऊ शकतं. सो एक्झाम्पलमध्ये घेताना तुम्हाला काय घ्यायचं आहे, 22/7च घ्यायचं आहे. आणि आफ्टर कॅल्क्युलेशन जर पूर्ण भाग जात नसेल, आता इथे काय आलं आहे, 360/11 आलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही 11 360ला डिवाइड केल्यानंतर जे काही फ्रॅक्शनमध्ये येईल तो ऑप्शन असू शकतो. त्या ठिकाणी फ्रॅक्शनमध्ये जो येईल ते त्याचं करेक्ट आन्सर असेल. ओके, जर तुम्ही इथेच ह्याच ठिकाणी तर 3.14 घेतलं तर त्याला मेजर एरर येईल तुम्हाला. बरोबर, आणि इथे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला आन्सर करेक्टली येणार आहे. लक्षात घ्या व्यवस्थित. तर पायची व्हॅल्यू घेताना काय घ्यायचे, डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना 22/7. नेक्स्ट एक्झाम्पल एक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे त्या ठिकाणी. आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं की एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. क्वेश्चन लिहितो या ठिकाणी. एक्सप्रेस द फॉलोइंग angles in degree, minutes and seconds. ओके, डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिलेलं जे अँगल आहे तर तो ह्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करायचं आहे. तर त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल असं आहे तुमच्याकडे आहे ते, there are a 74.87 degree. ओके, 74.87 डिग्री. त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे, डिग्री, मिनिट अँड सेकंड ह्या फॉर्ममध्ये. तर एक लक्षात घ्या, ह्या एक्झाम्पलमध्ये 74 पॉईंट आहे. ओके,
तर हे जे आहे हे कसं लिहायचं लक्षात घ्या. 74 जो पूर्णांक आहे तो डिग्री, ओके, आणि प्लस 0.87 डिग्री हे असं राहतंय ना, बरोबर. त्या ठिकाणी 74 डिग्री प्लस ही जी टर्म आहे ती टर्म कशामध्ये कन्वर्ट करायची आपल्याला, मल्टिप्लाय बाय मिनिटमध्ये, म्हणजेच कशाने मल्टिप्लाय होतं, 60 ने मल्टिप्लाय होतं मिनिटमध्ये. ओके, लक्षात घ्या. पूर्णांक व्हॅल्यू ज्या पूर्णांक आहे त्याला आपण मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे 0.87 इंटू किती येईल, 68. तर याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल रे, 74 डिग्री प्लस हे मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल, 6 इंटू 7 42. सो 4 2 येईल 4, 6 इंटू 8 48 आणि 4 52. So 52. Okay, and last one is 0, 2 digits, so 52.20 minutes. Okay, 52.20 minutes. So here Purnank value is 52. 74 degree 52 minutes प्लस अपूर्णांक व्हॅल्यू कोणती आहे, 0.20 राहील. ओके, आणि याला आपण सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं. सो अगेन मल्टिप्लाय बाय 60 सेकंड. एक लक्षात घ्या, 0.20 आहे, बरोबर. 1 मिनिट म्हणजेच काय असतो, 60 सेकंड असतात, आणि 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स असतात. सो पहिल्यांदा काय होईल, 60 मिनिटमध्ये कन्वर्ट करताना मल्टिप्लाय बाय 60. सो मिनिट हिअर जी व्हॅल्यू येते त्यातली पूर्णांक व्हॅल्यू 52, दॅट इज मिनिट. अपूर्णांक व्हॅल्यू 0.20, तर ती मिनिटची सेकंडमध्ये कन्वर्ट करायची. सो 0.20 इंटू 60 मिनिट, सॉरी सेकंड. तर अगेन 0.20 इंटू 60 करायचं आहे. त्या ठिकाणी काय येईल मग, परत पहा, 74 डिग्री 52 मिनिट अँड प्लस हिअर मल्टिप्लाय 0.20 इंटू 60. सो 6 इंटू 2 इज 12. So 12 and there are a 0. Okay, this 0, this 0, 2 zeros येतील and 2 digits, so there are 2 digits. This is a second. So पूर्णांक व्हॅल्यू 12 झाले. म्हणजेच हे पूर्ण कन्वर्ट कशामध्ये झालं लक्षात घ्या की 74 डिग्री 52 मिनिट्स अँड 12 सेकंड्स. This is converted 74.87 degree into degree, minute and second. This is your final answer. ओके, लक्षात घ्या काय, कसं आणि कधी येते ते समजलं. पुन्हा एकदा रिपीट करतोय. जी पूर्णांक व्हॅल्यू आहे ती डिग्री पूर्ण झाली. अपूर्णांक व्हॅल्यू म्हणजे हे 1 डिग्रीमध्ये आहे, म्हणजे 0.87. दिस इज ए लेस दॅन 1. सो 0.87 मल्टिप्लाय बाय 60 because of 1 degree means 60 minutes. So 0.87 into 60 minute. So we multiply 0.87 into 60. Multiplication is 52.20. Okay. So here पूर्णांक व्हॅल्यू कोणती येते, 52. So here 52 is a integer. So there are a 0.20 remaining. Okay. So 52 minute plus 0.20 into 60 second, because of 1 minute means 60 second. So 0.20, it is also less than 1. So 0.20 into 60 second. So 0.20 into 60 second. So we have to get a 12.00. Okay, means 12. So 12 second. म्हणजे इथे 12 तुमची पूर्णांक व्हॅल्यू येते. तर 74, 52 and 12. 74 degree 52 minutes and 12 seconds. ओके, समजलं हे व्यवस्थित. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल पण 6 असेल. सेकंड एक्झाम्पल आपल्याकडे आहे मायनसमध्ये. देअर इज ए -30.6947 डिग्री. ओके, तर याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला मिनिट, डिग्री, मिनिट, सेकंडमध्ये. सेम. या ठिकाणी काय होईल, ह्या ठिकाणी -30 डिग्री प्लस 0.6947 इंटू 60 मिनिट. ओके, हे कॅल्क्युलेशन करा किती येते पहा. 0.6947 त्यांचं मल्टिप्लिकेशन करून पहा किती येते. आता हे जे आहे इथे ब्रॅकेट लिहिलेला मायनसला. सो -30 प्लस
याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल, कॅल्क्युलेशन चेक करा. 0.6947 इंटू 60, सो वी गेट अ 41 पॉईंट, चेक करा नंतर तुम्ही, 41.682 मिनिट. ओके, 682 मिनिट. सो हिअर 30 डिग्री, आता या ठिकाणी पूर्णांक व्हॅल्यू 41, सो 41 मिनिट प्लस 0.682 इंटू 60 सेकंड्स. ठीक आहे, मिनिट झालं 60 सेकंड्समध्ये. त्या ठिकाणी परत काय येणार आहे, मायनस ब्रॅकेट 30 डिग्री 41 मिनिट अँड प्लस हिअर 0.682 इंटू 60. हे कॅल्क्युलेशन करा किती येते पहा. हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला येणार आहे त्या ठिकाणी 40.92 सेकंड. ओके, 40.92 सेकंड येतात हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. चेक करून पहा. त्याच्यानंतर हे 40.92 सेकंड म्हणजेच हे ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 41 आलं ना, म्हणजे 40.92 म्हणजे क्लोज टू 41. सो द लास्ट आन्सर इज 30 डिग्री. शेवटी लिहिताना काय लिहायचं आहे, 41 मिनिट अँड 41 सेकंड. दिस इज एक ॲप्रॉक्सिमेटली इक्वल. ओके, म्हणजे हे जे आलेलं आहे हे काय आलं तुम्हाला, मायनस 30.6947 डिग्री. याचं कन्व्हर्जन डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये. लक्षात घ्या. म्हणजे ह्या ठिकाणी, आता ह्या ठिकाणी काय होतं की एक्झॅक्टली 12 आलं पूर्णांकामध्ये, इथे 00 होता, सो 12 सेकंड आलं. ओके, बट हिअर 40.92 दॅट इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 41, सो वी गेट अ 41 सेकंड. कळलं, म्हणजे हे 41च्या क्लोज आहे म्हणून 41 सेकंड घेतलं. सिमिलरली जर या ठिकाणी 40.13 असेल किंवा 20 असेल देर आर, तर या ठिकाणी 40 येईल. म्हणजे 40.50च्या पुढे जर असेल तर 41 घ्या, 50च्या आत असेल तर 40 घ्या. ओके, नो डाऊट. तर 30, 41, 41. ओके, म्हणजे हे झालं तुमचं दिलेलं डिग्री मेजर कशामध्ये केलं आपण, डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री मिनिट आणि सेकंड. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे, आता एक लक्षात घ्या, नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे ते घेऊया आपण. मी सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. क्वेश्चन लिहावं लागेल. तुम्हाला 10th मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन झालेलं आहे, अंकगणिती श्रेणी म्हणतात त्याला, 10वी मध्ये जे झालेलं आहे ते. तर त्या ठिकाणी तुम्हाला अंकगणिती श्रेणीमध्ये ए म्हणजे पहिले पद, डी म्हणजे त्याच्यातला फरक जो असतोय पहिले पद आणि दुसरे पद याच्यामधला जो फरक असतोय तो काय असतोय, डी असतोय. बरोबर, द डिफरन्स बिटवीन टू टर्म्स आर डी. बरोबर, किंवा फर्स्ट टर्म इज ए पाहिलेलं आहे. बरोबर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंकगणित श्रेणीमध्ये पहिल्या 3 टर्म्स, अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या 3 टर्म्स कुठल्या फॉर्ममध्ये असतात रे, आठवायचा प्रयत्न करा. काय असतात की अंकगणित श्रेणीमध्ये पहिल्या 3 टर्म्स, पहिल्या 5 टर्म्स, पहिल्या 3 पदांची बेरीज, 5 पदांची बेरीज, असे एक्झाम्पल सॉल्व केलेत. बरोबर, तर पहिले पद म्हणजेच काय असतं, ए असतं. बरोबर, पण पहिले 3 टर्म्स इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन मराठीमध्ये जे काय म्हणतात ते, की त्याच्यामध्ये अंकगणित श्रेणीमध्ये पहिले 3 पद जे असतात ते काय असतात, ए मायनस डी, ए अँड ए प्लस डी. ओके, हे काय सांगतोय तुम्हाला की पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पाहिजे. एक लक्षात घ्या, क्वेश्चन सांगतो. द मेजर ऑफ द अँगल्स, द measures of the angle of the triangle are in arithmetic progression, that is AP. Okay, the smallest angle is smallest angle is 40 degree. Then find
find the angle of the triangles angles of the triangle in degree and radian. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, काय दिलेलं आहे ते पहा, काय दिलेलं आहे ते पहा व्यवस्थित, नंतर आपण चर्चा करू. क्वेश्चन वाचा काय आहे, द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल ओके आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे अँगल ट्रायंगल जे आहेत, ट्रायंगल म्हणजेच काय, त्रिकोणाचे जे अँगल आहेत ते कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या फॉर्ममध्ये आहेत. ओके, आणि त्याच्यातला एक स्मॉलेस्ट अँगल दिलेला आहे, तो किती दिलेला आहे, 40 डिग्री दिलेला आहे. आणि काय काढायचे तुम्हाला, राहिलेले 2 अँगल काढायचे. ट्रायंगलला 3 अँगल असतात बरोबर, म्हणजे हा जर ट्रायंगल घेतला तर 1 2 3 अँगल असतात. तर त्यातला एक सांगितलं तुम्हाला 40 आहे आणि बाकीचे 2 काढायचे आहेत. आणि ते कशामध्ये काढायचे आहेत की ते डिग्रीमध्ये पण काढायचे आहेत आणि रॅडियनमध्ये पण काढायचे आहेत. म्हणजे फर्स्ट आपण वी हॅव टू कॅल्क्युलेट रिमेनिंग अँगल्स इन डिग्री फॉर्म अँड देन वी हॅव टू कन्वर्टेड इट इंटू रॅडियन फॉर्म. सो फर्स्ट अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता ह्यासाठीच म्हणलं की तुम्हाला अंकगणित शेड्यूलमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या 3 टर्म्स सिक्वेन्सली फर्स्ट 3 टर्म्स काय असतात, therefore the angles of the triangle are in arithmetic progression. So these 3 terms are a minus d, a and a plus d. Okay, a minus d, a and a plus d ह्या 3 टर्म्स झाल्यात. ओके, आता एक लक्षात आहे की ट्रायंगल आहे, तर ट्रायंगलच्या अँगलची जी ॲडिशन असते ती किती असते रे, ट्रायंगलच्या अँगलची ॲडिशन जी असते ती किती असते, 180 डिग्री असते बरोबर. तर ह्या तिन्ही टर्मचे ॲडिशन किती होणार आहे तुम्हाला, देअरफॉर a मायनस डी प्लस ए प्लस डी इक्वल टू 180 डिग्री. समजते, हे 3 अँगल्स आपण घेतले कारण तिन्ही अँगल काय आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. तर ते 3 अँगल, त्या तिन्ही अँगलची ॲडिशन काय असणार आहे, 180 असणार आहे, कारण तो काय आहे, ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 असते. तर तिथे घेतल्यानंतर ह्या ठिकाणी कॅन्सल काय होतोय रे, डी कॅन्सल होतोय. सो a प्लस ए दॅट इज 3a इक्वल टू 180 डिग्री. ओके, सो व्हॅल्यू ऑफ a इज 180 अपॉन 3. सो a इक्वल टू 60 डिग्री. ओके, म्हणजे अँगल ए काय आला तुम्हाला, 60 डिग्री आला. लक्षात घ्या, ह्या टर्म्सनुसार किती आला, 60 डिग्री आला. सो a इज 60 अँड ऑल्सो गिवन काय आहे, स्मॉलेस्ट अँगल इज 40 डिग्री. स्मॉलेस्ट अँगल इज 40 डिग्री. ओके, हा सेकंड अँगल झाला, हा एक अँगल झाला बरोबर, म्हणजे 60-40 झाला. टोटल किती असतोय, 180 असतोय. रिमेनिंग किती असणार आहे, 60-40 आणि राहिलेला किती असणार, यस 80 डिग्री. देअरफॉर द अँगल्स ऑफ द ट्रायंगल आर 40 डिग्री, 60 डिग्री अँड 80 डिग्री. ओके, लक्षात येते. एक अँगल काय निघाला आपल्याला, 60 निघाला. हा दिलेला अँगल किती आहे, 40 आहे. 60 आणि 40 किती, 100. आणि पूर्ण ट्रायंगलची ॲडिशन काय असते अँगलची, 180. 180 मधून 100 गेले, किती राहिलं, 80. सो अँगल्स ऑफ दॅट ट्रायंगल आर 40 डिग्री, 60 डिग्री अँड 80 डिग्री. हे कशामध्ये आलं, तुम्हाला डिग्री मेजरमध्ये आलं बरोबर, डिग्री मेजरमध्ये आलं ते. आता एक लक्षात घ्या, डिग्री, आता हे 80 समजलं ना सगळ्यांना, नसेल तर तुम्ही काय करू शकता, हे सबस्ट्रॅक्ट करा, ठीक आहे, त्याचा आन्सर येईल तुम्हाला. किंवा ए किती आहे, 60 आहे, ए 60 आहे, त्याच्या पुढे तुम्हाला एक अँगल दिलेला आहे 40. तर 60 40 ह्याची ॲडिशन करा,
आणि नंतर 180मधून ते सबस्ट्रॅक्ट होईल 88. कसं करा तुम्हाला हे येतं 80 डिग्री. ठीक आहे. आता हे डिग्रीमध्ये आले त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? रेडियनमध्ये. ओके, डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो फर्स्ट 40 डिग्री इक्वल टू 40 कन्वर्टेड इंटू रेडियन. सो मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 रेडियन. ओके, लक्षात ठेवायचं आहे. सो 4 गेट कॅन्सल. ओके, मल्टिप्लाय होईल कशाने? 2 ने डिवाइड होईल. सो 2 पाय अपॉन 9 रेडियन. ओके, हा झाला कुठला? 40 डिग्रीला कन्वर्ट केला कशामध्ये? रेडियन मेजरमध्ये. सिमिलरली 60 डिग्रीला काय येईल बघा? 60 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. सो 0 गेट कॅन्सल. 3 येईल. सो पाय अपॉन 3 रेडियन. सो 60 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 3 रेडियन. सिमिलरली 80 डिग्रीला काय होईल? 80 डिग्री इक्वल टू 80 इंटू पाय अपॉन 180. सो 0 कॅन्सल. या ठिकाणी पण डिव्हिजन कसे होईल? 2 ने डिवाइड होईल. ठीक आहे. सो किती येईल या ठिकाणी? 4 पाय अपॉन 9 रेडियन. सो 80 डिग्री इक्वल टू 4 पाय अपॉन 9 रेडियन मेजर. ओके, लास्टला आन्सर लिहा. तिथे काय? द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स इन डिग्री फॉर्म आर 40, 60 अँड 80 डिग्री अँड इन रेडियन फॉर्म 2 पाय अपॉन 9 रेडियन, पाय अपॉन 3 रेडियन, 4 पाय अपॉन 9 रेडियन. हे लास्टला त्याचा आन्सर लिहा. ठीक आहे. समजलं हे डिग्रीमध्ये कसं करायचं आणि रेडियनमध्ये कसं करायचं? तर ह्या फॉर्ममध्ये तुम्ही काय करू शकताय? एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. याच्या पुढचे एक्झाम्पल आहेत, तर ते नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊया. फक्त लक्षात ठेवा ह्या ठिकाणी आपण काय काय घेतलं आज? नोट घेतल्या, कन्व्हर्जन सांगितलं, त्याच्यानंतर एक्झाम्पल घेतले. एक्झाम्पलमध्ये डिग्रीचं रेडियनमध्ये, रेडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन घेतलं. त्याच्यानंतर जो डिग्रीमध्ये दिलेला आहे त्याला डिग्री, मिनिट, सेकंड याच्यामध्ये कन्वर्ट केलं. आणि त्याच्यानंतर हे एक्झाम्पल घेतलेलं आहे की दिलेले अँगल्स अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ट्रायंगलचे अँगल्स काढायचे आहेत. त्यातला एक अँगल दिलेला आहे किती तुम्हाला? 40. तर त्याच्यावरून त्याचे काय काढायचे आहेत? डिग्रीचे अँगल्स काढायचे आहेत डिग्री फॉर्ममध्ये आणि ते कन्वर्ट करायचे आहेत कशामध्ये? रेडियन फॉर्ममध्ये. तर दोन्ही फॉर्ममध्ये आपण ते अँगल्स काढलेले आहे. ठीक आहे, हे समजलं? नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे एक्झाम्पल्स जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी हे लेक्चर स्टॉप करतो आपण. ठीक आहे, थँक्यू.